शिंदखेडा तालुक्यातील जुने कोळदे गावातील वर्णेश्वर महादेव मंदिरातील दानपेटी फोडून रोख रक्कम व सोन्याच्या वस्तू चोरीस गेल्याच्या गुन्ह्याचा दोंडाईचा पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने अवघ्या 24 तासात छडा लावत एक आरोपी अटक करून मुद्देमाल हस्तगत केला आहे। या प्रकरणी दोंडाईचा पोलीस ठाणे गुन्हा नंबर 35 2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 305 अ 331 4 अन्वये दिनांक 21/2/2026 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता। फिर्यादी हरसिंग गुलाबसिंग गिरासे वय 55 व्यवसाय शेती राहणार जुने कोळदे तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक 20/2/2026 रोजी सायंकाळी 7 ते 21/2/2026 रोजी पहाटे 5 वाजेच्या दरम्यान मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील रोख रक्कम व सोन्याचा तुकडा चोरीस गेला होता। दोंडाईचा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री दिनेश सोनवणे यांनी मंदिरातील CCTV फुटेज तपासून संशयिताचा शोध घेण्याचे आदेश डीबी पथकास दिले। त्यानुसार आजूबाजूच्या परिसरात तपास सुरू असताना दिनांक 21/2/2026 रोजी सायंकाळी साहूर शिवारातील ऊसाच्या शेतात काम करत असलेला CCTV फुटेजमधील संशयित इसम आढळून आला। सदर आरोपी मुक्का असल्याने त्याचा चुलत भाऊ राजेश ठुनक्या पवार वय 45 राहणार यांच्या माध्यमातून चौकशी करण्यात आली। त्यावेळी आरोपीचे नाव मुक्या कांतीलाल पवार वय 40 व्यवसाय मजुरी राहणार आजनाळे तालुका जिल्हा धुळे असल्याचे निष्पन्न झाले। आरोपीने गुन्ह्याची कबुली देत ऊस तोडणीच्या शेतातील झोपडीत लपवलेला मुद्देमाल काढून दिला। हस्तगत मुद्देमाल पुढील प्रमाणे: रोख रक्कम व चलनी नोटा विविध दरांच्या अंदाजे 1 ग्रॅम वजनाचा सोन्याचा तुकडा। एकूण मुद्देमाल किंमत 23,050। अवघ्या 24 तासात गुन्ह्याची उकल करून आरोपीस अटक करण्यात दोंडाईचा पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे। ही कारवाई धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक दिनेश सोनवणे यांच्या आदेशाने डीबी पथकातील पोलीस सब इन्स्पेक्टर इम्रान खान, पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र गिरासे, पोलीस कॉन्स्टेबल हिरालाल सूर्यवंशी, पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण निकुंभे, पोलीस हेड कॉन्स्टेबल नरेश मंगळे यांनी केले आहे। पुढील तपास पोलीस सब इन्स्पेक्टर इम्रान खान करीत आहेत। जुने कोळदे येथील वर्णेश्वर महादेव मंदिरात दिनांक 20 व 21 रोजी रात्री दरम्यान कोणीतरी अज्ञात इसमाने मंदिर फोडून मंदिरातील दानपेटीतील रक्कम व सोन्या चांदीचे दागिने असा एकूण 47,000 रुपयाचा माल चोरी करून नेला होता। त्याबाबत पोलीस स्टेशन दोंडाईच्या येथे गुन्हा रजिस्टर नंबर 35/26 कलम 305 331 4 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता। सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने CCTV फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे सदर गावाच्या बाजूला असलेल्या ऊसाच्या शेतात काम करणारे मजूर यांच्याकडे विचारपूस केली असता त्यातील मुक्या कांतीलाल पवार वय 40 वर्ष राहणार आजनाळे तालुका धुळे यास अटक करण्यात आली असून त्याच्याकडून गुन्ह्यात चोरी गेलेला मुद्देमाल 23,050 रुपयाचा रिकव्हर करण्यात आलेला आहे। आणखी इतर एक संशयित आरोपी याचा शोध घेणे सुरू आहे। सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलीस निरीक्षक दिनेश सोनवणे व डीबीचे पथक तसेच पोलीस उपनिरीक्षक शेख आणि कुमावत यांनी विशेष मेहनत घेतलेली आहे। सदर गुन्ह्याचे उघडकीस आणण्याकामी त्यांना माननीय पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शन लाभलेले आहे।